नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या पाठी ही जी शंकराची पिंड दिसते ही स्फटिक पिंड आहे जी स्थापना झालेली आहे. आपण ह्याची माहिती जाणून घेऊया. तर मी जास्त वेळ घालवत नाही आणि आपण इथे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याबरोबर आता गुरुजी आहेत आणि सगळ्यात आधी गुरुजी मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि मला सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा आणि या याची स्थापना कशी झाली याबद्दल आम्हाला माहिती द्या. मी रुद्रराज. आपलं रुद्रनाथ फाउंडेशन नावाचं आपली संस्था आहे. ही वराड गाव मालवण, अच्छा, सावरवाड म्हणजे चिक्कू सावली हॉटेलच्या समोर. बरोबर. जर लँडमार्क लोक रस्ता शोधतायत वगैरे, साधनेच्या दृष्टिकोनाने आम्ही अशी आतमध्ये एकदम गुप्त जागा आम्ही ठेवलेली आहे. Correct. ती शांती, मेडिटेशन वगैरे सगळं आपलं होऊ शकतं. तर हे ओरसकडनं जवळ आहे. अच्छा, कट्ट्याच्या बाजूला, हा. म्हणजे आपण सावरवाड लागतं, सावरवाड चिक्कू सावली हॉटेलच्या समोर. तर आपलं हे शिवतीर्थ आहे. अच्छा, म्हणजे मला सांगा, मुंबईवरून आपण आलो तर मग मुंबईवरून तुम्ही आला तर ओरस फाट्यावरून तुम्हाला राईड घ्यायची. ओरस फाट्यावरून राईड घ्यायचं हा. आणि हॉटेल चिकू टाकलं तरी सावली आपल्याला येणार. अच्छा, मग याची स्थापना किती साली केली आणि कसं काय, म्हणजे ही 5 वर्षापासून आपण इथे आहोत. हा हा तर धुनी प्रज्वलित करायला मला सांगितलेली, अच्छा, असं गुरूंचा आदेश झालेला आणि मला दर्शन झालं माझ्या गुरूंचं. तर त्यानंतर आपलं एक छोटं स्फटिक लिंग होतं. सांगितलं की हे येईपर्यंत काहीतरी वाट बघते तू यासाठी वगैरे सगळं असं. तुम्ही साधना करा आणि एवढं नामस्मरण करा, एवढं जप करा. योग साधना असते. मुळात आपण क्रियायोग परंपरेतले. अच्छा, क्रियायोग परंपरा, शिवस्वरदय शास्त्र आपल्याकडे त्याचा सराव होतो. सराव हा, आणि आपण क्रियायोग हा निशुल्क सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. होता. दर महिन्याला आपली एक बॅच असते क्रियायोगाची. बरोबर. कोणाला शिकायचं असेल तर इथे येऊन ते शिकू शकतात. अच्छा, त्याचं विनामूल्य आहे की विनामूल्य. विनामूल्य? अच्छा, बाकी मंत्र साधना वगैरे बाकी सगळे जे कोर्सेस आहेत त्याला थोडी फीज आहे. थोडी फीज आहे. त्यांनी अच्छा. आपल्या जागेचं मेंटेनन्स वगैरे सगळं असं बरोबर. चालतं नाही, म्हणून ते तर आहे. ते आहे. पण क्रियायोग मुळात ज्यांनी लोकांनी बाजार मांडलेला आहे, एक्झॅक्टली. जे 50,000 रुपये, 1,00,000 रुपये काही घेत आहेत क्रियायोगासाठी, ते आपण निशुल्क अच्छा. जे ऑथेंटिक प्रकार आहे त्या प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. बरोबर. घराघरात एक साधक राहायला पाहिजे अशी माझी एक तीव्र इच्छा आहे. हो, प्रत्येक भारतात, प्रत्येक हिंदू सनातनाकडे एक साधना ही मजबूत असलीच पाहिजे, ती म्हणजे क्रियायोग. बरोबर. त्यासाठी आपला पूर्ण हा प्रवास जो आहे सुरू झालेला आहे. अच्छा, तर हा स्फटिक लिंग पण आपण याला निर्वाण लिंग बोलतो. हा वायव्येला फेसिंग आहे, हा. नॉर्थ वेस्ट फेसिंग आहे. जी वायूचं स्थान आहे, जी एक्झॅक्टली. चंचल आहे. चंचल आहे. तुमचं मन चंचल मन असेल, चंचल राहतं, बुद्धी हो. चंचल असेल, हा. तुमचं अस्तित्व चंचल असेल, बरोबर. कुठच्याही कारणाने तुम्ही डिस्टर्ब असाल, हा हा तुम्ही तिकडे येऊन बसलात, बघितलं, बघत राहिलात, ध्यान केलं, हा हा ऑटोमॅटिकली अशी आमची मान्यता आहे की ते ऑलरेडी तुम्ही सगळे चक्र सेटल होतात. सेटल होतात. आणि, बरोबर. 7 चक्र आपल्या 7 चक्र जे असतात शरीरात ते असतात ते कुंडलिनी जागरणासाठी कुंडलिनी साधना जागृत होते. वगैरे. हा, त्यापेक्षा उत्तम जागा अशी करेक्ट. नाही. भारतात खूप चांगले चांगले आणि मोठे सुंदर स्फटिक लिंग आहेत. हा वन ऑफ द मोठा आहे. पण मी माझ्या माहितीप्रमाणे 2 आहेत. एक मध्य प्रदेशला आहे, चित्तूर म्हणून, हा. आणि एक मी आता तुमचं पाहिलं. हा. दुसरं मी अजून कुठे त्याच्यामध्ये स्फटिक लिंग असं प्रॉपरली आणि एवढं मोठं नाही बघितलं. कमी बघितलं. जेवढा मला हा दिसतो आहे हा. ना, आपलं दर्शन देतोय, हा, तेवढा त्यापेक्षा खूप तसाच एक मोठा भाग त्याच्या आतमध्ये पण आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, हा फक्त वरती असा ठेवलेला नाहीये, खूप मोठा भाग पण त्याचा आतमध्ये आहे. मुळात इकडे लोकांनी मोठा स्फटिक लिंग आहे, जसं आपण मंडळाच्या मूर्त्या असतात, ते बघण्यासाठी इकडे येऊच नाही. बरोबर. हा, इकडे साधनेसाठी इकडे बघा आम्ही बोलतो कणकण में शंकर. हो, बरोबर. तुम्ही मला सांगितलं का 1 इंचाचा लिंग पण आहे तरी मी ते जाणार, कारण महादेव आहे, ते आमचं वेड आहे. एक्झॅक्टली. हा आपलं नशीब, आपलं भाग्य, ह्या भूमीचं भाग्य. आपल्याला छान वाटतं काय आपल्या इकडे आहे. आणि कुठचं कुठे म्हणजे ते थेट हिमालयातून आलेलं आहे, कारण बाकीच्या इकडे स्फटिक मिळतात. तुम्ही स्वतः तिकडनं घेऊन आला, सोर्स केला, तिकडे आणला, सिलेक्ट केला सगळं. असं एनर्जी लेवल आपण बघतो तिकडे, साधनेच्या योग्य आहे का, समज जरी स्फटिक असला तरी वगैरे, तो कसा आहे त्याचा. मग तो येऊन जयपूरला घडला कलाकारांनी त्याला, म्हणजे तो तसा तासावर पण लागतो. मग तो घडला, त्याचं थोडं 30% थोडंसं अजून कमी झालं. मग प्राण प्रतिष्ठा ही कधी? आणि प्राण प्रतिष्ठा आपली 2 तारखेला सुरू झाली. अच्छा. आणि 12 तारखेला संपली. म्हणजे इतके दिवस हे सगळे मंत्र इतके दिवस सुरू होती. आधी फक्त कसं आहे, खालचं स्थान जे भगवतीचं आहे, बरोबर, योनी बोलतो ज्याला, तर तिकडे आपण कामाख्याचं पाणी, नंतर आपलं कालीघाट, नंतर हरसिद्धी माता उज्जैनची,
विशालाक्षी काशीची, नंतर अन्नपूर्णा काशीची, बरोबर. हे सगळ्या शक्तिपीठावरनं पाणी त्यांचं कुंकू घेऊन आलं, काही पाणी आलं, माती आली, तिथे संस्कार केले गेले. श्रीसुक्त, अखंड श्रीसुक्त पारायण अख्खा दिवस चालू होतं. मग बापरे. रुद्र 24 तास खंड न पडता एकादश रुद्र चालू होतं. अरे बापरे. आणि त्याच्यात 17 वर्षाच्या आणि 18 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या वयोगटापर्यंत सगळ्यांनी अखंड न चुकता 24 तास ते वेदमंत्र बोलले वगैरे आहे. अशी खूप लोकांची साधना, प्रेम ह्या जागेसाठी गेलेलं आहे. तुम्ही बघाल की आतमध्ये याच्यात वॉटर स्पॉट्स आहेत. हो, ते म्हणजे हिमालय फॉर्मेशनच्या वेळीचे आहेत. ते 10 कोटी वर्ष जुनं त्याचं फॉर्मेशन आहे. तर आपण जेव्हा आपले पूर्वज पण माकड म्हणून जेव्हा जमिनीवर चालत नसतील ना, एक्झॅक्टली तेव्हा तो होता. 10,000 वर्ष म्हणजे भरपूर. बरं, मला अजून एक विचारायचं आहे. 10 करोड. 10 करोड पाठी ते माताचं मंदिर म्हणजे ती पार्वती काली माता आहे. काली ते माता. खाली त्रिकोण जे यंत्र जे आहे ते काली यंत्र आहे आणि मग ती लिंग स्वरूपाणी आहे. ओके. तर तिकडे आपण आद्या काली, दक्षिण काली, कामकला काली, गुह्य काली, कालसंकर्षणी, महाकाली जी आहे, आपण तिची हे करतो, पूजा करतो. आज नेमका तिचा खूप मोठा दिवस आहे, कारण आज गुप्त नवरात्रीचा पहिला दिवस आहे. हो. काळी नवरात्रीचं हे असतं, म्हणजे श्रृंगार वगैरे. मग रात्री आपला काली यज्ञ वगैरे असतो, काली यज्ञ वगैरे, साधना असतात वगैरे. 8 वाजल्यानंतर आम्ही साधना करतो. अच्छा. आम्हाला थोडा वेळ मिळतो आता, कारण तुमच्यासाठी आता सगळ्यांसाठी कॅम्पस इज वेलकम. हो. आणि ते नागराजाचं स्थान आहे. हो. तर हा रक्षक आहे इकडचा. रक्षक. हो. हा, तर त्याचं स्थान आहे. ते पण अखंड कृष्णशिलेत आहे, प्राणप्रतिष्ठित आहे. मग त्याची पण रोज तिकडे गावागावामध्ये जो राखणदार आपण म्हणतो, तसा आहे. अच्छा. तो आहे तर असा निश्चिंत असतो तसा. आणि ते लज्जा गौरीचं स्थान आहे. अच्छा, ती गौरी आहे का? ती म्हणजे छोटा लज्जा गौरी म्हणजे कसं, जेव्हा देवीला पहिलं रजस्वला झाली, आपण जी कामाख्या बोलतो झाली, मग ते सिम्बॉलिझम काय, हे सगळ्यात जुनं जेव्हा मूर्तीशास्त्र वगैरे काही नव्हतं. तुम्ही हरप्पा सिल्वर पण तुम्हाला लज्जा गौरी तुम्हाला सापडते. तर ती म्हणजे काय, ती प्रकृती, ती पंचतत्व आले, तेच म्हणजे नमः शिवाय. ओके, पंचाक्षरी मंत्र आपण पंचाक्षरी मंत्र. तर ते शक्ती उपासना, शाक्त परंपरेचं खूप महत्व आहे. तर ते शक्तीचं चिन्ह आहे, म्हणजे तिकडे जशी आहे. आकार म्हणजे ते स्वस्तिक आहे म्हणून खूप लोक त्याला बेंगॉली स्वस्तिक असं बोलतात, पण शाक्त परंपरेचं खूप महत्व आहे. परंपरेत असं. बरोबर. आणि मुळात ही जमीनच जी आपली आहे, पूर्ण कोकण पट्टा. तुम्ही पूर्वीपासून इथेच राहत होतात का? रूट्स मालवणचेच आहेत. तुम्ही इकडच्याच प्रॉपर मालवण? मी मुंबईला स्थायिक होतो. अच्छा. मी फिल्म मेकर होतो. हो. मी NID ग्रॅज्युएट आहे. अरे वा. जेजे स्कूल ऑफ आर्टला फाईन आर्ट्स केलं. आय वॉज हॅव्हिंग माय फन ऑफ माय लाईफ. एथिस्ट पण होते का कालखंडासाठी. अच्छा. सगळं तसं होतं. नंतर कंटाळ म्हणून मी बनारसला गेलो. अच्छा. आणि जेव्हा दिवशी गेलो त्या दिवशी शिवरात्र होती. अरे वा. त्यानंतर म्हणजे प्रत्येक शिवरात्र वेगळी झाली. चलो, थँक्यू सो मच. तुम्ही मला वेळ दिलात. आणि महाशिवरात्रीला खूप आपला महाप्रसाद असतो, भस्मारती असते रात्री. आणि भोलेबाबाची पूर्ण होळी असते, होळी खेळतो. हो. तर 11 वाजता भस्मारती असते आणि अख्खा दिवस आपला हे असतो, सोहळा असतो. आणि शंकर आणि पार्वतीचं आपण लग्न म्हणून साजरं करतो. पंचपक्वान्न असतात, संगीत असतं आणि धमाल असते. सगळ्यांनी, आणि जे तुमचे प्रेक्षक बघतात पण त्यांनी पण यावे. हो. नाही, आता आपल्याला या ब्लॉग मधून नक्कीच बऱ्याच लोकांना ही माहिती मिळेल आणि ते इथे येतील. फक्त जे कोण येतात हे साधनेनिमित्त महादेवासाठी प्रेमाने या, शांतता ठेवा. कारण ते पावित्र्य जपायलाच हवं. आणि ते शहरात ऑलरेडी तुमची शांती भंग झालेली आहे. इकडे आमची पण करू नका आणि तुमचीही करू नका. इकडे आनंद घ्या. फक्त स्वच्छता आणि डिसिप्लिन इथलं राखायलाच हवं आपण. आणि तुमच्या गाड्या वगैरे असतील तर बाहेर रोडवर ठेवा, दंगा करू नका. दिस इज नॉट अ टुरिस्ट स्पॉट. तर मला इकडे टुरिझमची गरज नाहीये. मला इकडे साधकांची गरज आहे. आणि जे स्वतः काही परमसत्य त्या शोधात आहेत त्यांनी इकडे या, पूर्ण आनंद घ्या. आपलं घर समजा या, पण तो एक शिस्त आणि आपण देवाकडे कसं जातो हे आपल्याला कळायला पाहिजे. फक्त मला एवढं बरोबर विदाउट एडिट टाका. नक्की. चलो, थँक्यू सो मच. हर हर महादेव.